बालमित्रांनो, चला तर मग पाहूया घटक दिनदर्शिका. लक्षपूर्वक ऐका. दिनदर्शिकेलाच आपण कॅलेंडर असेही म्हणतो. आता या कॅलेंडरमध्ये पहा, उभ्या ओळीमध्ये वार दिलेले आहेत. ते आहेत 7. ते तर तुम्हाला माहीतच आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असतो, म्हणून रविवार आणि त्या दिवशी येणारे दिनांक हे लाल अंकांनी दाखवलेले आहेत. सण, उत्सव, तारीख, वार, जयंत्या, पुण्यतिथ्या अशा अनेक गोष्टी पाहण्यासाठी आपल्याला दिनदर्शिकेचा उपयोग होतो. आपला किंवा इतरांचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी किंवा त्यांचे वय काढण्यासाठीही आपण दिनदर्शिकेचा उपयोग करतो. वय माहीत करून घेण्यासाठी जन्मवर्षापुढे चालू वर्ष येईपर्यंत मोजावे हे आपण उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊया. संकल्पचा जन्म 15 डिसेंबर 2012 रोजी झाला व आज त्याचा वाढदिवस आहे. तर त्याचा हा कितवा वाढदिवस आहे? बघा हा, संकल्पचा जन्म झालेला आहे 2012 या वर्षी आणि आता 2020 हे वर्ष चालू आहे. म्हणून 2012 पासून 2020 पर्यंत वर्ष मोजूया. 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020 म्हणजे एकूण किती वर्ष झाली? 8 वर्षे. म्हणजेच संकल्पचा आज 8वा वाढदिवस आहे. वय माहीत करून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहूया. तन्मयचा जन्म 2 फेब्रुवारी 2009 रोजी झाला. तर त्याचा 12वा वाढदिवस कोणत्या वर्षी येईल? तन्मयचे जन्मवर्ष आहे 2009. त्याचा 12वा वाढदिवस काढण्यासाठी जन्मवर्षाच्या पुढे 12 वर्षे मोजूया. यासाठी आपण वेगळी युक्ती वापरूया. वर्षे पुढे न मोजता 2009 मध्ये 12 वर्ष मिसळूया, म्हणजेच त्यांची बेरीज करूया. उत्तर आले 2021. म्हणजेच तन्मयचा 12वा वाढदिवस 2 फेब्रुवारी 2021 ला येईल. आणखी वेगळ्या पद्धतीने दिनदर्शिकेचा उपयोग वय काढण्यासाठी कसा होतो ते पाहूया. आयुषचा जन्म 5 जून 2010 रोजी झाला. तर त्याचे आजचे वय किती? सध्या चालू वर्ष आहे 2020 आणि आयुषचे जन्मवर्ष आहे 2010. आता आपण 2020 आणि 2010 यांची वजाबाकी करूया. उत्तर आले 10 वर्ष. म्हणजेच वय काढताना फक्त पुढे मोजूनच नाही तर चालू वर्षातून जन्मवर्ष वजा करूनही आपल्याला वय काढता येते. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तर आज भारत देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली? आता चालू वर्ष आहे 2020 आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते वर्ष आहे 1947. मग आता आपण 2020 या वर्षामधून 1947 हे वर्ष वजा करूया. उत्तर आले 73 वर्षे. तर मग बालमित्रांनो, समजलं ना तुम्हाला की दिनदर्शिकेचा उपयोग वय माहीत करून घेण्यासाठी कसा होतो ते? मग आता तुम्ही पान नंबर 77 वरील सारण्या पूर्ण करा आणि खाली दिलेले प्रश्न वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.